मागितला जातो त्या संदर्भात काल जयसिंगराव पवार साहेबांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे आणि अशा व्यक्तींकडे लक्ष देता का अशी भोसरी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात, त्यांच्याशी संवाद साधला, नेमका इतिहास काय सांगा? कसं आहे, हा प्रश्न होता सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटला का नाही. दुर्दैवानं वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं ध्वनित केलं की अशा प्रकारचं लूट करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं. आता या संबंधीचं वास्तव चित्र बांधायचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास लिहिण्यामध्ये, इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे. जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरतेवर स्वारी केलेली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. त्या उद्देशामध्ये काय उद्देश हे त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आलं, इंद्रजित सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. तो चुकीचा इतिहास मांडण्याचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप वेळेला आणि त्या दिशेनं त्या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी जे मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य. मालवण बंदरावर किल्ल्यावर जो किल्ला उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. जयदीप आपटे यांनी हा किल्ला बनवला, पण त्यासाठी जे यांचं मार्गदर्शन केलं ते रघुवीरराजे आंग्रे त्यावेळेला होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतात. अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत. रघुवीरराजे आंग्रे आहेत आणि आता सुद्धा जी समिती गठीत केलेली आहे त्यातून त्यांचा समावेश केलेला आहे. चुकीच्या माणसांचा समावेश केला जातो असं वाटतंय. मला काही फारसं याच्यामध्ये कवितेत कोण आहे याची माहिती नाही. पण एक गोष्ट ही आहे की सिंधुदुर्गाचा तो मालवणचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा, त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय. एवढं मोठं काम त्यांनी कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना त्यांच्या ही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा बघितल्याच्या नंतर शेवटी असा अपघात घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सरकारी सांगतायत की त्याचं कारण वाऱ्याचा वेग असा होता, हे त्यांनी कारण सांगितलं. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतींचे पुतळे आहेत. मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ समुद्र किनारी हा पुतळा त्या ठिकाणी आहे की जो 1958 साली उभारला. त्याला काही झालं नाही. अशी उदाहरणं अनेक दिसतील. मुंबईमध्ये शिवाजी पार्कचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी पार्कच्या पुतळ्याच्या पाठीमागं समुद्र आहे, तिथेही वारा आहे, समोर मैदान आहे आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात की योग्य आहेत असं दिसत नाही. याच्यातून स्वच्छ असं दिसतंय प्रायमा फेसी की
ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता. अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं आणि महाराष्ट्रात नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवछत्रपतींच्या संबंधीचा असा असलेला सगळा घटक आज अस्वस्थ आहे, दुःखी आहे. साहेब, याच प्रकरणातील आरोपी असतील हे सगळं महाराष्ट्र आता बघते. गृहमंत्र्यांचा वचक महाराष्ट्रावर राहिला आहे की नाही? असं आहे की रोजची वर्तमानपत्र तुम्ही लोक जे प्रसिद्ध करतात ती जर हल्ली बघितली तर रोज 1, 2, 3 तरी केसेस अशा वाचायला मिळतात की इथं स्त्रियांच्या अत्याचार, कुणाचा विनयभंग, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत आणि राज्य शासन विशेषतः गृह खातं यासाठी जी सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याची पूर्तता केली जात नाही. हे कधी घडत नव्हतं महाराष्ट्रात, दुर्दैवानं घडते. बदलापूर घटनेमध्ये ज्या शाळेची सीसीटीव्ही फुटेज देखील साहेब त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेला आहे, तर नेमका उद्देश या ठिकाणी काय होता? जे मुख्य असं आहे की बदलापूर तिथे त्या 2 शिवरायांचा अत्याचार केला गेला. 2 गोष्टी त्याच्यामध्ये अत्याचार केला ते अत्यंत घृणास्पद संतापजनक बाब आहेत. पण दुसऱ्या बाजूनं नागरिकांना कळल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्याच होणं साहजिकच आहे. त्यासाठी त्या ठिकाणी हजारो लोक जाऊ नये आणि बदलापूर आणि त्या परिसरातल्या जनतेची जी प्रतिक्रिया होती, सरकारकडून काय सांगण्यात आलं, बाहेरनं माणसं आणण्यात आली. कुणाला म्हणजे कोण कशाची बाहेरनं माणसं आणली. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे लोक एकत्र जमलेले होते त्या लोकांच्यापैकी अनेकांच्या खचले भरण्यात आले, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही रस्ता अडवला म्हणून. म्हणजे लोकांच्यात आलेली चीज व्यक्त होणं ही सुद्धा लोकशाहीच्या चौकशीत बसून होत असेल तर ते काही चुकीचं नाही. पण त्यासाठी तुम्ही अस्वस्थ असलेल्या लोकांच्या खचले भरता ही गोष्ट निंदनीय आहे आणि ते काही घडलं हे काही चांगलं नाही. पण या सगळ्या राजकोट प्रकरण असू दे किंवा बदलापूर प्रकरण असू दे, विरोधक याचं राजकारण करतात असा आरोप आहे होतो. ह्याचं राजकारण काय असं आहे की काही हजार लोक जमले, त्यांनी त्यांची रिॲक्शन प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या खचले भरल्याच्या नंतर शक्यतो खचले भरणं टाळा असं सांगणं हे तर काही राजकारण नाही. तिथे काही लोक आम्ही कुणी जमा केलेले नव्हते. बदलापूरच्या स्थानिक जनतेची ही प्रतिक्रिया होती आणि इथं राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आता हा मालवणचा जो प्रसंग आहे, शिवछत्रपतींचा पुतळा इथं जो पडला, तिथे सुद्धा राजकारण आणलं असं बोललं जातं. राजकारण कसं, तिथे लोकांची रिॲक्शन होणारच. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची अशी स्थिती होणं याचा अर्थ महाराष्ट्रात लोक रिॲक्ट झाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आणि त्यामुळे इथं राजकारण अजिबात कोणाचं नाही. गडकरींनी एका कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की समुद्राच्या काठावर रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे. जर पुतळा बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता. गडकरींना हे कळतं तर मग बाकीच्यांना ते का कळत नाही अशा प्रकारचं? आता केंद्र सरकारमध्ये जे काही मनसे आहेत त्याच्यात गडकरी एक मनसे आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात. त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात. आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता